साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आता आपला सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अग्निहोत्राला यज्ञाला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्या पाहुण्याला अतिथीला जेवण देतो त्याप्रमाणे यज्ञापासून निघणारे सगळे पदार्थ देवलोकात जातात. तर ते आपण पाठवतो हे महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आपण आपला पृथ्वीवरचे देव आणि स्वर्गातले देवांचे चार पाच पट्टे भूत्यान मार्ग जादूटवाना करणी चेडे गोटे हे सगळं आमंगळ खाणारे. नंतर पितृदान मार्ग वरण भात आमटे गुलाबजामुन पेढे बर्फी खाणारे. देवान मार्ग दूध आणि फळांचा रस पिऊन राहणारे. आणि ब्रह्मान मार्गामध्ये फक्त फळांचा रस किंवा निराकार राहणारे असे जे साधना आहेत. तर ह्या सगळ्या साधना ज्या आहेत तर ह्या साधनातून आपण आपला जीवन विकास करतो. आता या ठिकाणी एक रुची आहे ते आपण वाचू, मग पुढचं थोडंसं विवेचन करू. ओम पन्यासम जात वेद सम्या देवता ते उद्यतः हव्यानी आयत देवी. जो अग्नि यज्ञात प्राप्त परिपूर्ण झालेल्या परिपूर्ण उत्तम परिपूर्ण हविद्रव्यांना जो लोकातील देवाकडे पाठवतो पोचवितो. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण हवन केल्यानंतर
द्यूलोक म्हणजे स्वर्गलोक. स्वर्गात जे देव राहतात त्याच्याकडे आपण हवन करतो, तो अग्नी पाठवला जातो. स्वर्गात किती स्वर्ग आहेत? 21 स्वर्ग असं मानलं जातं. पातळ आहे, पण या ठिकाणी स्वर्गलोक, द्यूलोक म्हणजे स्वर्गलोक. द्यू म्हणजे प्रकाश, स्वयंप्रकाशी जो लोक आहे त्याला स्वर्गलोक म्हणलेला आहे. तिथं अंधार कधीच नसतो, काय उजड. म्हणजे भू भुवा स्वा महाजना तपाम सत्यम, हे 7 लोक स्वर्ग. ओम आओ ओम आओ ओम आतो देवावंतुनो यतो विष्णू चक्रमे पृथ्व्या शब्दाम. तर भगवान परमात्मा जो आहे मुख्य सहस शीर्षा पुरुष, हा जो परमेश्वर आहे, हा जो परमेश्वर आहे हा 7 पावलं फिरला पृथ्वीपासून आणि 7 लोक निर्माण केले. भू भुवा स्वा महाजना तपाम सत्यम. गणेश लोक निर्माण केला, ब्रह्मलोक निर्माण केला, विष्णुलोक, शिवलोक, नंतर इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक. पण हे कोणत्या आधारावर निर्माण केले हा प्रश्न आपल्या पुढे आहे. देवाने 7 लोक निर्माण केले, कोणत्या तत्वावर निर्माण केले, कशा स्वरूपाचे निर्माण केले, त्याने काय साधन वापरलं. तर ज्याप्रमाणे भुईमुगाच्या झाड असतं त्याला बारीक पुढं कोंब येतो, पांढरे कुणी येते, त्या कुणीला कुणी म्हणजे छंद आणि स्वर ते पक्के टरपळ झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणा येतो. तशा प्रकारचे 7 लोक जे आहेत, गणपती लोक, गायत्रीचा षडजा स्वर, ब्रह्मलोक, पुष्णिक चंद्रवृषभ स्वर, विष्णुलोक, अनुष्टुप स्वर गांधार स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, शिवलोक ब्रह्मछंद मानधन स्वर, इंद्रलोक पंचम पंचम स्वर, दत्तलोक त्रिष्टुप छंद दैव स्वर आणि विराट लोक जगतच्या निश्वास, असे 7 लोक म्हणजे त्या छंदातून निर्माण केले. आणि या 7 लोकांना अग्निनारायणातून हवन पोचवण्याची सोय पण भगवंताने केली. असे 7 लोक जे आहेत, त्या 7 लोकांचे अनंत कोटी जे ब्रह्मांड आहेत त्याच्या पलीकडे 7 लोक आहेत आणि 7 लोकांच्या पलीकडे परमधाम आहे. आणि त्या परमधामामध्ये ओम सहस्र शीर्षा हा पुरुषा, हा परमेश्वर राहतो आणि त्या परमेश्वराची आपल्याला भेट घेणे आवश्यक आहे. आता सूर्याचा प्रकाश सर्व ठिकाणी आहे, पण सूर्य एका जागेवर आहे. तशा प्रकारचा परमेश्वर एका ठिकाणी आहे, पण त्याच्यापासून जी दिव्य शक्ती निर्माण आहे ती अनंत कोटी ब्रह्मांडात पसरलेली प्रकाशमय आहे. सूर्याचा प्रकाश आपल्याला पडतो, अनेक ब्रह्मांडात पडतो, आकाशात पडतो, तसं परमेश्वरापासून निघालेली दिव्य शक्ती अनेक ब्रह्मांडामध्ये. ते 7 लोक जे आहेत, त्या 7 लोकांच्या वडील जो होतो खरा परमेश्वर, तिथं परमेश्वर राहतो. ओम सहस शीर्षा पुरुष, हा परमेश्वर तिथं राहतो, तिथे आहे. आणि त्याची भेट घेण्याकरता आपल्याला जायचं असेल तर त्याचं शास्त्र असं आहे, ध्रुव तारा इथून 430 प्रकाश वर्ष अंतरावर आहे आणि पृथ्वीवरून स्वर्गात जाण्याकरता 27 तास लागतात. त्याला प्रमाण म्हणजे आमचे वडील, माझे वडील होते तुकाराम महाराज, ते उठून बसले, म्हणले आता मी स्वर्गात जाणार आहे. बरं ठीक आहे, सकाळी 9 वाजता हात वर केला, निघाले. बरोबर दुसऱ्या वेळी 27 तासाने पोचले. मी तिथून संध्या तिथं पोचताना ते विचारलं, म्हणे महाराज जग निर्माण झाल्यापासून तर कोणी आलं नाही, तुम्ही कसे काय आले? ते म्हणले आम्हाला 2 मुलं आहेत, एक तप करतो, एक शेती करतो. आणि अशा दृष्टीने तिथं माहिती विचारल्यावर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमच्या त्या तपस्वी मुलाची गाठ घेऊ. तिथं 7 देव राहतात, 3-4 देव, विचार देव, श्रम देव, संतोष देव, साधू संगम देव, हे 4 दिवस मोक्ष देणार.
त्या ठिकाणी आमचे वडील पोहोचले 27 तासाने. तिथून ध्रुवतारा 430 प्रकाश वर्ष अंतर आहे. 430 प्रकाश वर्ष म्हणजे 27 तास गुणिले 60 मिनिटं गुणिले 60 सेकंद गुणिले 430 प्रकाश वर्ष अंतर. एवढ्या अंतरावरती म्हणजे मोक्षद्वार म्हणजे परमेश्वराचं मुख्य स्थान आहे. त्याच्यापुढे भगवंत राहतो. तर या त्याचे गणित स्वतः मी मोजून पाहिलं तेव्हा मला त्याचा अनुभव आला. तर सांगितलं तुम्ही पण याचा अभ्यास करा की त्या अंतरावर हा स्वर्ग आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मग या ठिकाणी जे देव आहेत त्यांना आपण जे होम हवन देतो ते 27 तासात पोचतो. आणि वेदामध्ये मूळ जो परमात्मा आहे त्याला पोचण्यास 30 दिवस लागतात. 30 दिवस गुणिले 24 तास गुणिले 60 मिनिटं गुणिले 60 सेकंद गुणिले 430 प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावरती परमधाम आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर राहतो. म्हणजे हा जो अग्नीतून आपण जे 7 लोक निर्माण केले हा यज्ञ नारायण जो आहे अग्नी हा 7ही सगळ्या देवांना अन्न पुरवठा हवन पोचवतो. कारण याला 7 जीव आहेत, 2 तोंड आहेत. म्हणजे पहिल्या जीव गायक छंद उष्णिक गायक छंद षडजास्वर गणेश लोकात अन्न पोचवतो. दुसऱ्या जीवातून ब्रह्मलोकात, तिसऱ्या लोकातून विष्णू लोकात, चौथ्यातून ब्रह्म शिवलोकात, पाचव्यातून मिंद्र लोकात, 6व्यातून दत्त लोकात, 7व्यातून विराट लोकात. हे जिभेतून म्हणजे शक्तीने या 7 शक्त्यातून हे प्रत्येक ठिकाणी विभाजन करून हे होम हवन पाठवतो. तर हा परमेश्वर जो आहे त्याला आपला पूर्वी अशी होतो की यज्ञ चालायचा. यज्ञामध्ये सोमरस महत्वाचं हवन दिलेलं आहे. इथं आपण बाजरी मटकी किंवा काय आणि हवन पदार्थ वापरतो. तसं यज्ञ होमामध्ये काय वनस्पती आंबा पिंपळ वर पळस अशा समिधा सांगितलेल्या आहेत. तर तशा प्रकारचं हे 27 तास हे जे देवलोक यांना अन्न 30 दिवस लागतात. म्हणजे इथं हवन दिलेलं मूळ परमेश्वरापर्यंत जायला 30 दिवस लागतात. आणि प्रकाशी वेगापेक्षा अत्यंत भयानक वेग आहे. 1 सेकंदात 430 प्रकाश वर्ष अंतर. कारण का ध्रुवबाळाचा आठवण करताच ते माझ्यासमोर प्रगट झाले 1 सेकंदामध्ये. आणि त्यांचा अंत संवाद झाला. म्हणले महाराज, म्हणजे काय मी साधा माणूस आहे म्हणलं. म्हणजे मी तुम्हाला भेटे आलो. पूर्वी जन्मामध्ये मला तुम्ही प्रसन्न झाला, मला ध्रुवपद 8 पद मिळवून दिलं. आणि आता तुम्ही जेव्हा वर जाता तेव्हा ध्रुव तारा येऊन राहा. आणि मग होम हवन चालू आहे म्हणे हे तिथपर्यंत तुम्हाला हवन मिळेल. म्हणजे 1 सेकंदामध्ये ध्रुव ताऱ्यावरचे जे देव आहेत त्याला हवन मिळतं. अंतराळ स्वर्ग जीव लोकात अन्न प्रसाद जाण्याकरता फार वेळ लागतो. स्वर्गात आपण दिलेल्या आहुती पोचतो. आता एकदा झालं नाशिकमधले काय माणसं इथं आली. म्हणले महाराज आम्हाला पण ते नारायण नागबली काय असतं ते करायचं. आमच्या वाईवाला शांती नाही मिळाली. आम्ही विधी केला पद्धतशीर. मग त्यांचे आई वडील त्यांना 2 महिने स्वर्गातून भेटले खाली येऊन. म्हणले तुम्ही दत्त राम राम मंत्र म्हणा जा, आम्हाला स्वर्गात शांती मिळते. होम हवन करीत जा म्हणजे स्वर्गात आम्हाला तुम्ही पाठवलं अन्न मिळतं. तिथे आम्ही सुखात आहोत, सुरक्षित आहोत. म्हणजे अशा दृष्टीने काय उत्तरं मिळतात. तसं मला आलेला मुख्य अनुभव बराच आहे. परंतु विनोबा भावे होते ते त्यांची आमची गाठ झाली नाही. पण त्यांची भगवद्गीता मी वाचायचो. भूदान यज्ञामध्ये स्वयंसेवकाचं काम करायचं. आणि ते वाढल्यानंतर 36 वर्षांनी मला परत भेटले. आले माझ्या म्हणले महाराज तुम्ही इथं बसला काय. मी सर्व ब्रह्मांड फिरून आलो, इथं आलो आहे.
आणि तुम्ही ते यज्ञ करताय त्यामुळे मी कसा इथं आलो. तुम्ही जे होम हवन करताय त्या होम हवनचा जो प्रसाद आहे तो मला मिळतो. असं दृष्टीने त्याने आपली इथं वेळ घेतली. मला म्हणतो तुम्ही किती दिवसांनी येणार. म्हणजे 100-200 वर्ष लागते. गेले परत. तर हे जे जीवाचे जे काही आत्म्याची जी काही पद्धत आहे त्याच्यावरून हे सूक्ष्म दृश्य आणि अदृश्याचं ज्ञान होतं. मग यज्ञामध्ये होम हवनामध्ये सर्वात एक नंबरचं हवन म्हणजे सोमरस. देवाला प्यायला सोमरस, मानवाला प्यायला सोमरस, आचार्य भक्त करणारे सोमरस, या सगळ्या सोमरस घेऊन सोमयाग करायचा, यज्ञ करायचा. आणि त्यामध्ये तूप वगैरे सगळे पदार्थ आलेच. परंतु सोमरस दिल्याशिवाय देवांना घेत नाही. ते घेतात स्वर्गात देव जे आहेत ना ते प्रकाशमय अन्न घेतात. आता पृथ्वीवर जेव्हा पृथ्वीचं अन्न घेतात, आकाशातलं जल देवता ते जल रूपाने अन्न घेतात. आकाश अंतरिक्षाहून जे प्रकाशमय ज्योती ते प्रकाशमय अन्न घेतात. त्याच्या पुढे वायू रूपाने जे देव आहेत ते वायू रूपाचं अन्न घेतात. त्याच्या पुढे जे देव आहेत ते पृथ्वीचं आकाशाचं अन्न घेतात. म्हणजे आपण जे होम हवन करतो ते अतिशय प्रत्येक देवांचे निर्णय अवस्था आहेत त्या दृष्टीने ते होम पोचतो. मग आपल्या सगळ्या देवांची आपण काळजी कशी घेत नाही. स्वर्गाच्या देवाला आपण कधी हवन दिलंच नाही. आपल्या धर्मात जे काही थोडेफार विद्वान पंडित असतील ते होम हवन करून किंवा अग्निहोत्र करून स्वर्गातल्या देवांना होम हवन देतात. परंतु आपल्या देवांना देत नाहीत. कारण का पृथ्वीवर जे देव आहेत भूत्यान मार्गाले चेडे गोटे भूत खेत राक्षस यांना तुम्ही पोचवलेलं आहे. त्यांना खाऊन खाऊन जाड केले. नंतर पृथ्वीच्या मार्गाला होम म्हणजे गुलाबजामी बरोबर शाकाहारी अन्न देऊन त्यांना पण तुम्ही बलिष्ठ केले. परंतु देवयान मार्ग ब्रह्मारे जे देव आहेत त्यांना स्वर्गाला देवाला तुम्ही काही दिलेलं नाही. मग सांगा आता तुम्ही जर स्वर्गात जायचं ठरलं तर तुम्ही स्वर्गात काही दिलं नाही तेव्हा तुमचं खातं स्वर्गात बंद. स्वर्गामध्ये आपलं खातं उघडायचंय हे होम हवनाशिवाय उघडता येत नाही. जेव्हा आपण होम हवन करू देवाचं नामस्मरण घेऊ तेव्हा स्वर्गात आपलं खातं उघडलं जातं. स्वर्गामध्ये आपल्याकरता एक खोली, तिथं खोली जागा हे सगळं आधीच जीवनपणे पृथ्वीहून तयार करावं लागतं. तर ह्या पृथ्वीवर आलेला असल्यानंतर आपण स्वर्गाने सगळं करायचं. मग हे सगळं यज्ञ नारायण जो आहे हा होम हवन घेऊन स्वर्गाला देवांना देवलोकामध्ये अन्न पोचवतो. कोणी अन्न दिलं हे कोणी पाठवलं. या अमुक व्यक्तीने होम हवन केलं पद्धतशीर वर पाठवलं. मग तो म्हणतो ठीक आहे वर पाठवलं ना. मग त्या व्यक्ती करता या ठिकाणी खोली एक बंगला एक मोठ्यापैकी इमारत राहण्याची उत्तम सोय करा स्वर्गात. मग इथून ती जेव्हा व्यक्ती शरीर सोडते तेव्हा ते स्वर्गात जाते आणि तिथे गेल्यानंतर त्याला दिव्य शरीर प्राप्त होत दिलं जातं. ते तो राहतो. नवे कपडे घालायचे. म्हणजे हे शरीर जे हे कपडा वस्त्र आहे हे टाकून दुसरं घालायचं दुसरं तिसरं घालायचं अशा दृष्टीने स्वर्गात गेल्यानंतर ब्रह्मवज्र कवचमय शरीर प्राप्त केला ते कवच दिलं जातं. आणि मग स्वर्गामध्ये अमृत मग तिथं राहायचं ते अशा दृष्टीने सुख शांती आहे स्वर्गात. मग स्वर्गामध्ये जर गेल्यानंतर तपश्चर्या करता येत नाही. तपश्चर्या स्वर्गात फार जागा नाही किंवा तिथं फार तपश्चर्या होत नाही. म्हणून महारामायण वशिष्ठ रामायण याच्यामध्ये असं सांगितलं की पाषाण शिला जिथं आहे या ठिकाणी सर्व कामं सिद्ध होण्याकरता स्वर्गातले सगळे देव येऊन तपश्चर्या करतात. तो आपला जो हा अमृतमंत्र कलकत्ता मंदिर आहे याच्यावर 14 सिद्धीचा पहाड सिद्धगिरी सिद्ध पहाड आहे.
आणि या ठिकाणी ज्या देवस्थानच्या शिळा निघाल्या त्याच्यावर त्या देवांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूर्वी स्वर्गातले देव तप करीत होते, आता पण तप करायला स्वर्गात इथे येतात आणि इथे राहतात, तप करतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो अग्निहोत्र आहे या ठिकाणी चालू, ते स्वर्गात जाऊन देवलोकांना अन्न प्राप्त होतं. मग देवलोकात हे अन्न गेल्यानंतर आपल्याकडे अल्फा किरण, कुंडली शक्ती, अमृत सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. ऑक्सिजन देणारे, प्राणवायू देणारे सगळे जीवाणू आपल्या बाजून राहतात. त्यामुळे आपल्याला धर्मयुद्धाप्रमाणे अग्निहोत्रातून आपण हे आपल्या जीवनाचं धर्मयुद्ध जिंकू शकतो. जर आपण अग्निहोत्र केलंच नाही, यज्ञ केलाच नाही, तर आपल्याला ग्यावन, बॅटा किरण, ऑक्सिजन राहील, जीवाणू आणि कली हे आपल्याला छळून इथंच ठेवणार, वर जाऊन देणार नाही. त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडतात. आता भगवान कृष्ण सांगितलं की कोट्यातून एखादा, लाखातून एखादा मला ओळखू शकतो, मला भेटतो, बाकीचा कोणी भेटू शकत नाही. याचं कारण का? त्या कृष्णाचं जीवन जे आहे, आहार जे आहे, आणि त्यांच्यासारखंच आपलं जीवन शरीर बनवून आपण त्या देवाला कृष्णा भेटू शकतो. तसं होऊ शकत नाही, कारण आपण भूत्यान पितृयान या मार्गावर राहतो, देवान मार्गामध्ये नसतोच. फळं खाऊन दूध पिऊन राहण्याचे काही साधक असतील जगात, कंदमुळे खाऊन, त्यांच्याकडे परमात्मा आहे. कसं? वासुदेवे भगवत्सत्मूर्तये स्थिते. भागवत महापुराणाचा 12 स्कंद 2 अध्याय 22 श्लोक याच्यात सांगितलं आहे बा, कलकी कले कालमत प्रपातो परमात्मा धर्म कृता अवतार. सर्वात मोठा जो भगवान परमात्मा कलकी अवतार आहे, तो ज्याचं शरीर सात्विक आहे त्याच्यावर धर उतरतो. कलकी भगवान काय म्हणाले? जो माझ्याची एकनिष्ठ त्याच्या मी परमेश्वर कलकी दत्त, हे त्या घोषणा केलेल्या आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाला अनुभव येणार आहे, साक्षात्कार होणार आहे. म्हणून यज्ञ होम हवन हे अत्यंत महत्वाचे आहे, ते आपण केलं पाहिजे. जर आपल्याला जमत नसेल तर ब्राह्मणाकडून करून घेण्याचं आहे. अशा प्रकारचे हे यज्ञ जे करतात. आता हा यज्ञ करताना आपल्याकडं काय सत्य आहे, काय असत्य आहे. आता या यज्ञ करतो आपण पृथ्वीवर, त्याच्यात होम हवन सोडतो, त्याचं रूपांतर स्वर्गात जातं. आता समजा उदाहरणार्थ असे, आता हा बर्फ आहे, हा बर्फ वितळला म्हणजे त्याचं पाणी झालं, वाफ झाली, आणि तो आग कशात गेला. पुन्हा तिथे गेल्यानंतर त्याला एक विषय ठराविक अंतरावरती हवामान लागलं, त्याचं पुन्हा ढग बनलं, त्या ढगात बर्फ बनला, जसा तसा तो आकाशात फिरू लागला. तशा प्रकारचं आपण जे होम हवन देतो, करतो, त्याचं रूपांतर प्रकाशात होतं. आणि ते प्रकाश जेव्हा स्वर्गात जातो तेव्हा तिथे एक विशेष प्रकारचं अमृतमय हवामान लागतं. आणि मग त्याचं इथे जसं पुरणपोळ्या आहेत तशाच पुरणपोळ्या पुन्हा तिथं तयार होतात. हा तुमचं म्हणणं पटलं, दुसरं म्हणणं सांगा. जर समजा आपण स्वर्गातल्या देवाने जर आपलं काय पाठवलं, तिथं आपलं काय मिळतं का? हा एक प्रश्न आहेच ना. तर एक गोष्ट अशी आहे की स्वर्गातल्या देवाकडे जे काही फळं आहेत, किंवा स्वर्गात देवात काय दिव्य अन्न आहे, त्याने जर आपल्याकडे तिथून पाठवलं वायुरूपाने, तर आपल्या समोर येताना किंवा हातात येताना किंवा शरीरात उतारत त्याचं अन्न तयार होतं किंवा द्रव पदार्थ तयार होतो. म्हणजे स्वर्गातून सुद्धा आपल्याला अमृत प्राप्ती होते. हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. म्हणजे आपण स्वर्गात होम हवन का पाठवणार,
तिथे इंद्रादी देव जे सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती ते होम हवनचं आपलं दिलेलं सगळं घेणार खाणार. मग आपल्याला परत पाठवून देणार काहीतरी अमृत म्हणा काय गोष्टी. मग त्या आपल्या हातामध्ये प्रेड होतात. काय वेळा काही वेळा आपल्या हातामध्ये द्रवपदार्थ तयार होतो. काही वेळा स्वर्गातून काही घटक आले तर हातामध्ये येतात कधी कधी, पण ते हातात येत नाही, शरीरात तयार होतं. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे पाण्याची त्या बर्फात अमृताची जी हवा आहे ती हवा आपल्या शरीराकडे आली, आपल्या शरीरात गेली की तिथं द्रव बनणार, शरीरामध्ये अमृत तयार होणार. म्हणजे आपण होम हवन केलं तर स्वर्गात जाणार. जे आपले पितर आहेत पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला सुद्धा मग त्यामुळे ते अमृत प्राप्ती होऊन त्यांना स्वर्गात जागा मिळते. कारण अमृत प्राप्त झाल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. तुम्ही नदीत आंघोळ करण्याचं कुठं तीर्थात बसणार 12 लाख वर्ष तप करा, काही उपयोग नाही. अमृत प्राप्त झाल्यानंतर स्वर्गात प्रवेश मिळतो. गवळण म्हणे गवळणीला चला चला अमृत मंथन स्वर दत्ताला. अमृत पिऊ अमर हो जाऊ परमधामाला. पंढरेचा राजा पांडुरंग इथे झाला मोहिनी गवळण. देवांना देतो अमृत राक्षसांना देतो मदिरा. ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला. काशेश्वर दत्त म्हणे शिरूरामृत गवळणी शिरूरामृत गवळणी. तर एक सांगायचा मुद्दा की अमृत प्राप्ती स्वर्गातून आपल्याला होते. आपला आत्मा अमर होतो, शरीर अमृत बनतं, मय बनतं. मग आपण स्वर्गात जातो. उदाहरणार्थ संत श्री तुकाराम महाराज त्यांना असं अमृत म्हणून ते स्वर्गात गेले. तसेच आपल्याला बी स्वर्गात प्रगती होते, मिळू शकते. आणि हे मिळाले की नाही पुरावा काय? अमृत आपल्या शरीरात आलं की पुरावा काय? काय काय पुरावा आहे? आपल्या शरीराचे जे व्होल्टेज आहेत 6 नंबर ते जर 6 mm 10 mm आले तर आपल्या शरीरामध्ये 100% अमृत आलं स्वर्गातून. आणि ते जर समजा 5 mm आले तर पण 5% आलं, 50%. म्हणजे अशा दृष्टीने होम हवन करताना स्वर्गातलं अमृत आपल्याला मिळू शकतं. म्हणून आपले श्लोचा अमृत गवळण नावाचा ग्रंथ तुम्ही घ्या, रोज म्हणा, तुम्हाला अनुभव येईल. अमृत प्राप्त झाल्याशिवाय कुठला आजार दुखणी बरी होत नाहीत. अमृत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पिकं येत नाहीत, शेती पिकत नाही, झाडं वृक्ष सगळ्यांना अमृताची गरज आहे. कलकी दत्त मारी हिरा फुटी अमृताचा घडा. ह्या गवळणी आल्या, गवळ मिळाला स्वर्ग आल्या. गवळणी अमृत घागरी भरी चालला इंद्र दरबारी. कलकी दत्त मारी हिरा फुटी अमृताचा घडा. अमृताचा सडा पडे देवभक्त अमृत पेले अमर झाले योगे योगे. तर या ठिकाणी या अमृत गवळण, कारण याला शास्त्रीय पुरावा असा एकदा समुद्रमंथन झालं त्यावेळेस अमृत देवाला दिलं आणि राक्षसांना मदिरा दिली. आणि हे अमृत कोण दिलं? मोहिनी राधा. म्हणजे भगवान आदी नारायण कृष्ण जो आहे तो मोहिनी राधा बनला. आणि भगवान शंकर हे ते कलकी दत्त बनले, म्हणजे कलकी दत्त बनले. आणि मग या हे त्याच्यामध्ये ह्या गवळणी लिहिलेल्या आहेत. स्वर्गाच्या आल्या गवळणी अमृत घागरी भरी चालल्या इंद्र दरबारी. कलकी दत्त मारी हिरा फुटे अमृताचा घडा. अमृताचा सडा पडे देवभक्त अमृत पेले अमर झाले युगे युगे. अशा दृष्टीने ह्या गवळणी कृष्णाच्या अगोदरच्या म्हणजे मत्स्य आणि कच्छ अवतारात आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण. म्हणजे तुम्ही विचार करा की मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम 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 श्रीकृष्ण. म्हणजे जवळजवळ 7व्या अवतारामध्ये म्हणजे 8व्या अवतारामध्ये कृष्णाला
अमृत गवळणी कृष्ण निर्माण झाल्या. त्याच्या आधी कुर्मा अवतारामध्ये अमृत गवळणी प्रगट झाल्या. त्या अमृत जेव्हा मिळेल तेव्हा स्वर्गातलं अमृत आपल्याला मिळवण्याकरता होम हवन करायचं. किती वर्ष? 12 वर्षात 25% फायदा, 24 वर्षात 50% फायदा, 36 वर्षात 45% फायदा, 48 वर्षात 100% फायदा. तो यज्ञ एका जागेवरती 48 वर्ष चालला पाहिजे. मग त्या ठिकाणी स्वर्गातलं अमृत येतं. आपला यज्ञ 1945 सुरू झाला. मग त्या ठिकाणी आता जी भावी मंडळी येते, होम हवन करते, त्यांना अमृत प्राप्त होतं. मानसिक शांती, समाधान, काही आजार बरे होतात. ओम श्री अमृत मंथने स्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अतृषी की जय. अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.